पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला होणाऱ्या 206व्या शौर्य दिनाच्या अनुषंगाने विजयस्तंभ परिसराला आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून तब्बल 4.5 टन फुलांचा वापर करत विजयस्तंभ आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविला जाणार आहे। झेंडू, जरबेरा, शेवंती यासारख्या विविधरंगी फुलांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र, तिरंगा आणि संविधान प्रत लावून विजयस्तंभ सजविला जाणार आहे। यावर्षी प्रथमच आपण जर पाहत असाल तर आमच्या पाठीमागे वाढीव लोक येतील, म्हणजे भीमाणू येतील, या अनुषंगाने ही तयारी चालू आहे। अंदाजे 24 ते 25 लाख लोक येतील असा प्रशासनाचा दावा आहे आणि आमच्या समितीचा देखील दावा आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख साहेब आणि समिती म्हणून आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहोत। आपण जर पाहिलं तर आजूबाजूचा परिसर हा तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे। आज संध्याकाळपर्यंत याची तयारी होईल आणि उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल। खऱ्या अर्थानं 24 ते 25 लाख लोक येतील, म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये 300 CCTV असतील, 14 ते 15 ड्रोन कॅमेरा असतील, हजारो पोलिसांचा फौजफाटा आहे। पोलिसांचे या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं आहे या संपूर्ण परिसराला आणि संपूर्ण येणाऱ्या भीमाणू यांचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी खूप मोठी काळजी घेतलेली आहे आणि आम्ही प्रशासन आणि समिती म्हणून आम्ही या सर्व येणाऱ्या लोकांच्या तयारीसाठी सज्ज झालेलो आहोत। पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितला तो जो स्तंभ आहे, विजय स्तंभ आहे, या जयस्तंभाला सजवण्याचं काम आत्ता चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत फुलांची रास या ठिकाणी संपूर्ण होणार आहे। यावर्षी प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र, तिरंगा आणि संविधानाची प्रत लावून हा स्तंभ संपूर्ण सजवला जाणार आहे आणि ह्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत अनुषंगाने।